दादा आज खासगी वाहिनीवरती असं म्हणाले की सुप्रियाच्या विरोधात सुमित्रा वहिनींना उमेदवार देऊन चूक झाली माझी. घरात राजकारण न्यायचं नसतं असं अजितदादांनी थेट कबुली दिली आणि माझ्या मनाला आताही पटत नाही आहे, त्यावेळेसही पटत नाही. अजितदादा थेट म्हणतात कुठे तर दबाव होता भाजपचा दादावर. तुम्हाला खरं सांगू, मी हे स्टेटमेंट काही ऐकलेलं नाही किंवा आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रात मी सोलापूरला आहे, माझ्या वाचनातही आलं नाही. मी एवढंच म्हणेन, रामकृष्ण हरी. आता ज्या पद्धतीने हिंदीमध्ये नका दादा म्हणतात म्हणजे हे राजकारण जे घरापर्यंत पोहोचलं विधानसभेला जुलूस होईल असं वाटतं. रामकृष्ण हरी. विधानसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या पुढे ढकलण्याची चर्चा होती. पुढे ढकलण्याचे म्हणजे काय? दिवाळीनंतर नाही, कदाचित त्यांना रिझल्ट माहिती आहे असं दिसतंय. त्यांच्या सर्वेने तुमच्याच वाहिनींवर त्यांचा काय सर्वे हा दिसला असेल, त्याच्यामुळे कदाचित त्यांना असं वाटत असेल की थोडा वेळ काढला तर अजून काही आपण करू शकू. पण लोकांनी या राज्यात आता ठरवलंय. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. काही आमदार आता धमक्या देत आहेत की 1500 रुपये आम्ही परत देऊ. अनेक आमदार आता बोलतायत. तुम्ही व्हिडिओ क्लिप पण त्यांच्या ऑडिओ क्लिप पण दाखवतात. काय नेमकं या पाठीमागचं? नाही, मी तुम्हाला आधीच सांगत होते, हा इलेक्शनही झुंबलाय आणि सातत्याने हे सरकार शेतकरी असू दे, महिला असू दे किंवा युवा पिढी असू दे, यांना फसवण्याचं काम. मला खरं सांगा, 15 लाख रुपये आले का? 2 कोटी नोकऱ्या दरवर्षी झाल्या का? शेतकऱ्यांचं इन्कम आम्ही दुप्पट करू झालं का? दुधाला भाव मिळाला का? सोयाबीनला भाव मिळाला का? कांद्याचं निर्यातीचं काय झालं? हे 10 वर्षाचं काम आपण उघड्या डोळ्यांनी सगळं पाहिलं ना. फसवणूकच होती हो. परमेश यांनी एक मुलाखतीमध्ये सांगितलंय की जे अटक करण्याची कट होती ती सिल्वर ओकमध्ये असं म्हणतात. तुम्ही प्रश्न विचारतानाच हसताय. आता तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. काही लाडक्या बहीण योजनेच्या प्रचारासाठी फडणवीस संवाद यात्रा काढतायत. दादा दुसरीकडे शेतात जाऊन लाडक्या बहीण योजनेचं महत्त्व सांगतायत. फडणवीस येत आहेत मैदानात. काय एक लाडकी बहीणच्या योजनेवर तुमचं भाष्य काय? माझं भाष्य काही नाही. चांगल्या पद्धतीने एखादी योजना करत असाल तर त्याचं आम्ही स्वागत करू, जरी विरोधात असले. पण योजना करून सत्तेतले आमदार आम्हाला धमकीची भाषा करणार असेल तर ही महाराष्ट्रातली कुठलीही आम्ही महाराष्ट्रातल्या महिला प्रेमळ आहोत, पण स्वाभिमानीही आहोत. मैंने न टीवी देखा है आज, न मैंने पेपर में आज पढ़ा है, तो मेरे सुनने में नहीं आया. काही रक्षाबंधनाला दादांकडे जाणार आहात का तुम्ही? ते म्हणजे ओळणी करा. माझ्या आयुष्यात खूप माझ्याबरोबर राहिलेले अनेक दादा आहेत, पण आता 19 तारखेला काय कार्यक्रम आहे आम्हाला पक्षाला विचारावं लागेल, कारण का मी विधानसभेच्या आता कामात सगळेच व्यस्त आहोत. आज महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ही एवढी मोठी आव्हानं राज्यात आहेत, त्याच्यामुळे आधी लग्न कोंडाण्याचं आणि नंतर सगळं साजरं. याच कार्यक्रमात दादा भेटले तर ओवाळणी काय म्हणतात? प्रॉब्लेम असा आहे या सरकारचा, हे सरकार ओवाळणी देतं आणि नंतर त्याच्यावरच धमकीही देतं. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की एका ठिकाणी त्यांना असं वाटतं, दुर्दैव या सरकारचं, की त्यांनी त्यांच्या महाराष्ट्रातल्या बहिणींना ओळखलंच नाही. त्यांना असं वाटलं की पैशाने नाती विकत घेते असतात. आम्ही स्वाभिमानी मराठी मुली आहोत. आमची नाती ही प्रेमाने आणि विश्वासाने टिकतात, ती पैशाने विकत घेता येत नाही. आणि ह्या ज्या धमक्या आहे आमदार आम्हाला महिलांना देत आहे ना, त्यांना आम्ही घाबरत नाही. काही माड्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू रमेश शिंदे यांनी आपली मागच्या महिन्यामध्ये भेट घेतली होती. माझी दिल्लीमध्ये भेट घेतली होती. माझी हो, रमेश शिंदे यांनी भेट घेतली होती. तो फोटो देखील प्रसिद्ध झाला आहे. माझ्या बरोबर? हो, नक्कीच भेट माझ्या बरोबर. अच्छा, विमानात जी तो ग्रुप भेटला होता तो. हा, विमानात अनेक लोक भेटतात. माझं भाग्य की लोक माझ्या बरोबर फोटो काढू इच्छित आहे. माझं भाग्य. विमानातली भेट तरी योगायोग असलं तरी आज शरद पवारांची रमेश शिंदे आणि त्यांचे पुत्र धनराज शिंदे यांनी भेट घेतली. कुठं आमदार बबनराव शिंदेच्या घरातच राजकीय धक्का देण्याचा शरद पवारांचा काय? आम्ही प्रेमाचे लोक आहोत. आम्ही काय धक्का धमक्या आहे आमच्याकडे नाही, हे सगळं तिकडे. तुम्ही पवार साहेब 60 वर्ष राजकारण करतायत, कधी असा शब्द तरी त्यांच्या तोंडातून ऐकलाय का? आम्ही साधी लोक होतो, आम्ही साधी माणसं होतो. तर बघूया ना, ते कळेल आता सगळेच. म्हणजे
मी हे सगळं तुमच्याचकडून ऐकते. मी आता कांदा, दूध, सोयाबीन, आशा वर्करचे पैसे झाले नाहीत, शिक्षण, जुनी पेन्शन वागतात, ह्या सगळ्या कामांमध्ये आम्ही सगळे इतके व्यस्त आहोत. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं आगली लग्न कोंडाण्याचं. रक्षाबंधनाला अजितदादा आपल्याला भेटले. तेवढे हिंदू मंदिरावर बोललेलं नाही, हिंदू मंदिरात सरकारीकरण झालं, हस्तक्षेप सरकारचं झालं, विरोधकांकडनं श्रीकांतची पण भाषण केलं. विचारलं लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, प्रत्येकाने बोलावं त्याच्यावर. लोकसभा निवडणुकीत काही लोक आपले सहकारी बाजूला गेलते, आता विधानसभेला परत यायची त्यांची मानसिकता आहे. अशा लोकांना आपण सोबत घ्यायला काय? हो बघूया. असं काय हे काय माझे वैयक्तिक निर्णय नाही आहेत, हे आमची संघटना आहे आणि ती अतिशय लोकशाही पद्धतीने चालते. तुम्हाला माहिती आहे पवारसाहेबांची सगळ्यात मोठी ताकद काय, लोक, आणि ते ऐकून सगळ्यांचं घेतात. त्याच्यामुळे अर्थातच सगळ्यांचा मान अनेक सन्मान. इच्छुकांची भाऊगर्दी झालेली पाहायला मिळते. आधी एक मंचावर देखील इच्छुक होते, कुठतर जुने देखील सहकारी आपल्या प्रतीक्षेत आहेत, कुठतर उमेदवारी मिळेल. अभिजित पाटील असतील, संजय कोकाटे असतील, अनेक नेते मला मंडळी असं वाटतं ह्याचं उत्तर अमोलदादांनी त्यांच्या भाषणात अतिशय सविस्तरपणे दिले. रक्षाबंधनाला अजितदादा भेटले तर त्यांना काय ओवाळणी मागणार आहात? आज तुम्ही गुलाबी साडी दिसली, काय गुलाबी जॅकेटचं माहिती नाही. माझ्या मुलाचं आता फेवरेट सॉन्ग आहे गुलाबी साडी आहे ना, ते मला माहिती आहे. दादा भेटले तर दादांना ओवाळणी काय मागणार? रक्षाबंधनाला दादा भेटले तर ओवाळणी काय मागणार? सरकारचा असा प्रयत्न आहे का की राखी पौर्णिमेची ओवाळणी दिली आणि दिवाळीची भाऊबीजेची ओवाळणी द्यायची म्हणून निवडणुका लावायच्या? नाही करायला काहीच हरकत नाही, पण त्यांच्या 2 आमदारांनी सांगितलंय मतदान केलं नाही तर ते परत पण आम्ही घेऊ, ही भाषा आहे त्यांची. त्याच्यामुळे ह्या ज्या ओवाळण्या त्या वाटणार आहेत आत्ता, मी पुन्हा पुन्हा सांगते, या राज्यातली लेक आणि बहीण जेवढी प्रेमळ आहे तेवढीच ती स्वाभिमानी पण आहे. काय मागणार आपण रक्षाबंधनाला? बहिणीचा हक्काचा दिवस आहे. काय दादा भेटले तर प्रत्येक वेळीस प्रत्येक भावाला काही मागायचंच कशाला असतं, काही नाती प्रेमाने टिकवायची असतात, दरवेळीस काही मागायचं नसतं. दादांनी आज दिलेली जी कबुली आहे त्याचा स्वाद आहे असं. अहो कुठल्या दादाबद्दल तुम्ही बोलताय? अच्छा, अजित पवारांबद्दल बोलताय. ठीक आहे, मी तर स्वतः काही ऐकलेलंच नाही आहे, त्याच्यामुळे मी कसं ह्याच्यावर उत्तर देणार? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.